आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं, तुम्हा सगळ्यांना माहिती कळाली ना? हो हो हो. पण मॅडम, माईने आमची ही सगळी माहिती आधीच भरून घेतलेली आहे आणि इन्शुरन्स आमचा आधीच नावावर आहे. माई, तुम्ही मला सांगितलं नाही याबद्दल? नाही, मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळ्या स्कीम बद्दल बोलणार असाल, म्हणून मग मी काही मध्ये तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. हे करून घेतलंय मी यांच्याकडनं. आणि मॅडम, आमच्या माईंनी बचत कशी करायची तेही शिकवलंय. लेकरांचं शिक्षण कसं करायचं, आमचं घर, पैसा, लेकरं समजा त्याच बघतात. अप्पा जी, इथं तर काहीच मिळालं नाही. होय. अप्पा, तू दरवाजा ओपन करून बघायचं का? नको, धोका असेल काहीतरी. अप्पा, रिस्क तर घ्यायलाच पाहिजे. मी एक काम करतो, मी आज जातो, तुम्ही इथं लक्ष ठेवा. ठीक आहे, पण सांभाळून जा. हा, आलोच. सावकाश. हो मॅडम, सगळं इन्शुरन्सचं प्रीमियम पण माईच भरतात आणि आमचंच नाही तर कंपनीतल्या प्रत्येक बाईचं सगळं माईच करतात. माई, आता काय बोलावं मी, म्हणजे खरं तर तुमच्याबद्दल आदर तर होताच मनात, पण तो आता आणखी वाढला. हो, मी माझं काम करते बस. ठीक आहे, मग मी माझ्या सहकाऱ्यांना बोलवते आणि निघतो आम्ही. असं कसं निघतो? नाही नाही नाही, काही घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. शीतल, आपले मसाल्यांचे पॅकेट आण जरा. नाही माई, त्याची काही गरज नाही. इट्स ओके. नाही नाही, मी असं सोडणार नाही. हे बघा, तुम्ही तुमचं काम केलं, आता मला माझं काम करू द्या. हा, शीतल, जा बाळा. एक्सक्यूज मी, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. मी आलेच. हो हो, प्लीज. तुम्ही इथे काय करताय? मी ते
इथे काय करताय? वॉशरूमला जायचं होतं, तेच शोधत होतो. अच्छा, त्या बाजूला आहे. त्या बाजूला आहे का? ओके, थँक्यू. बरं माई, आता आम्ही तुमचा निरोप घेतो. चला. बिझी असतं माहिती आहे, पण येत राहा, असंच भेट देत राहा. बरं वाटलं. मला माहिती आहे हे गिफ्ट तुमच्यासाठी काहीच नाही आहे, पण हे माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. मला तुम्ही फार आवडता. अहो पण माई, तुमचं तेच प्रेम पुरेसं आहे, याची काय गरज होती? आणि तसंही आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय. कुठे झालं? नाही ना झालं. मला काय माहित बाई, तुम्ही या कामासाठी म्हणजे आलात वगैरे. म्हणजे मी बायकांचं इन्शुरन्स करून टाकलं होतं. सो सॉरी, तुम्हाला रिकाम्या हाताने जावं लागतंय. मला नाही आवडलं ते, म्हणून मग हे गिफ्ट. प्लीज जाऊ नका रिकाम्या हाताने, घ्या. हरकत नाही. थँक्यू. वेलकम. चला येते. येत राहा. आणि आपण एका चांगल्या व्यक्तीवरती संशय घेऊन चूक केली. चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट शोधायला आलो. हो ना, ड्रग्ज तर सोडाच, आणि त्या पॅकिंगवर साधी धूळ पण नाही. किती स्वच्छ ठेवतात ते लोक. एकच नशीब की आपण पकडले गेलो नाही. पकडले जाणार होतो, खोडक्यासाठी वाचलो, नाहीतर तोंड दाखवायला जागा नव्हती. पण मग आता आपण ज्यांना शोधायला आलो होतो त्या ह्या नाही आहेत, तर मग रॅकेट चालवणारं नेमकं आहे तरी कोण? ते आपण शोधून काढू. पण आपला संशय दूर झाला ना, ते बरं झालं. निदान आपण कर्तव्य पूर्ण केलं याचं तरी समाधान आहे. तुम्ही जी लिस्ट काढली होती त्याच्यात अजून 2 कंपन्या होत्या ना? येस मॅडम. त्या कंपन्यांच्या मालकांची माहिती काढा. आपल्याला नक्कीच तिथे काहीतरी मिळेल. काहीही झालं तरी हे ड्रग रॅकेट पकडून काढायचंच. एनिवेज, निघूया. कोण आलं होतं इथे? कोणी हात लावला बायडे तुझ्या फोटोला? कोणाची हिंमत झाली एवढी? कोणी फोडला तुझा फोटो? तुलाही नाही वाचू शकले आणि तुझा फोटो पण नाही वाचू शकले का मी? मला माफ कर. सॉरी सॉरी राजा, सॉरी सोन्या, मला माफ कर. मी 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 आजच्या आज ही काच दुरुस्त करून आणते. हा, कोणाची हिम्मत होणार नाही तुझ्या फोटोला हात लावायची. हा शब्द आहे माझा. समजावलं सरून तरी पण शेवटी गेलास तो कोर्टात.
कुणाचं देखील ऐकत नाहीये. नाही, मला पण पटलेलं नाही त्याचं हे वागणं. सावीला सरूपासून आपल्या सगळ्यांपासून तोडून त्याला काय मिळणार आहे? का वागतोय तो असा तेच कळत नाहीये. माझी सरू सगळ्यांसाठी धडपडते, तिच्याच बाबतीत सगळे असं वाईट वागतात. तिकडे ते साधनाताई आणि इकडे हा. काय करायचं त्या पोरीने? माझा तर जीव तिळतिळ तुटतोय तिच्यासाठी. आई, काय ग? काय झालं? तू का रडतीयस? तो आदित्य आदित्य ते तू आधी गप्प हो. इथे बस, खाली बस, शांत हो. ये इकडे, इथे बस. काय झालं मालो? का रडते ही? शेवटी कोर्टात जातोच आहे तो. यासाठी कागदपत्र घेऊन गेलेला वाटतं. गेला असेल वकिलाकडे. आम्ही सगळ्यांनी खूप अडवलं त्याला, वाद घातला, पण ऐकलंच नाही त्याने. तू तिला किडनॅप करून ठेवलं होतं सावीला, असं कोर्टामध्ये सांगणारे खोटे आरोप करतोय तू तुझ्यावरती. तुला माहितीये ना तो माझ्यावरती खोटे आरोप करतोय, मग कशाला घाबरतीयस तू? हे बघ, काही झालं तर आदित्य मला आणि सावीला वेगळं करू शकत नाही. सावी, काय झालं? तू अशी का ओरडतीयस? मी अशी साथ मारणार कारण मला तुझ्यासोबत नाही राहायचं. सावी, अगं काय बोलतेस तू? हो आई, मला खरंच नाही राहायचं तुझ्यासोबत. अगं पण का? आता मी फक्त बाबासोबत राहणार आहे, तुझ्यासोबत नाही. आई, तू खूप वाईट आहेस, खूप म्हणजे खूप. सावी, सावी, काय सांगितलं तुला तुझ्या बाबांनी? हे बघ, तू माझ्यापासून लांब नाही जायचंय. काय सांगितलं बाबांनी तुला? मी काहीच नाही सांगणार तुला. चल बाबा, आपण इथनं जाऊया, मला नाही राहायचं इथे. सावी, सावी, असं नको बोलू बाळा. तू माझ्यापासून लांब का जातेस? आदित्य, काय सांगितलंयस तिला तू? बोल ना, काय सांगितलंयस? ए सावी बाळा, तू बाबाचं नको ऐकू. तू माझ्या काहीपासून कुठेही लांब जाणार नाहीयेस. प्लीज तू माझं ऐक. काय सांगितलंय बाबाने तुला? सगळं खोटं आहे सावी, सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे सावी. तू प्लीज माझ्यापासून लांब नको जाऊ, प्लीज सावी. नाहीच जाणार आहे. हा तर प्रँक होता. मी आणि बाबांनी ठरवलेलं की आम्ही दोघांनी प्रँक करायचं. सॉरी आई. जाऊ, चल आज जाऊया आपण. भूक लागली ना मालू? तर घेऊन जाते सावीला. चलो. काय पोरकटपणा आहे आदित्य हा? काय पोरकटपणा नाहीये. एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला भविष्यात जे घडणार आहे त्याची. तुमच्या सगळ्यांची पण प्रॅक्टिस व्हायला हवी ना.
कारण पुढच्या काही दिवसात सावी सुंदरीला सोडून निघून जाणार. डोकं थाळ्यावर आहे का आदित्य तुझं? काय बोलतोयस तू? जे घडणार आहे तेच बोलतोय. मी माझ्या वकिलाला भेटून आलोय आणि पुढच्या काही दिवसात आम्ही सुंदरी अगेन्स्ट केस करणार आहोत सावीच्या कस्टडीसाठी. आणि त्यानंतर सावी माझी मुलगी आहे हे सिद्ध होणार आणि मी सावीला घेऊन हे घर सोडून निघून जाणार कायमचा. आणि सुंदरीला पुन्हा कधीच सावीला भेटता येणार नाही. सरू, अगं तू काहीच का बोलत नाहीये? तू काय म्हणतो ऐकलंय ना? अगं बोल की काहीतरी. नाही बोलणार ती, काही नाही बोलणार. ही जी तुझ्या चेहऱ्यावरची शांतता आहे ना आणि भीती, ही जर त्यावेळेस असती ना तर आज काही गोष्टी वेगळ्या असत्या. माझी अनु माझ्या सोबत असती. पण ठीक आहे, आता तू बघ मी काय करतो ते. अरे यार काय चेहरा झाला होता सुंदरीचा. काय मी अनु तुला सांगितलं होतं ना सुंदरीच्या चेहऱ्यावरचं हास्य असं असं दूर करेल. खरं सांगतो आज तू चेहरा बघायला पाहिजे होता यार. काय चेहरा झाला होता. अशी घाबरली होती ना ती आणि रडायला लागली. तिला ना विश्वासच बसे ना. असं कसं सावी बोलते, ती माझ्या विरुद्ध कशी गेली. आणि आता अरे तुला दुसरी गोष्ट सांगायचीच राहिली. मी आपल्या वकिलाला जाऊन भेटून आलो. तो काय म्हणाला, सर टेन्शन घेऊ नका, कोर्टात गेली ना एकदा ही केस की 2 मिनिटात सिद्ध होईल की सावी आपल्या दोघांची मुलगी, सुंदरीची नाही. मोठ्या तोऱ्यात म्हणाली होती ना मला की सावी माझी मुलगी आहे, नाही सोडत जा, काय करायचंय ते कर. आता बघ म्हणावं. एकदा कोर्टात सिद्ध झालं की मग सावी कायमची आपली आणि सुंदरी एक मिनिट अनु, कोणाचा तरी मेसेज आला वाटतं. हा, कोर्टात जाण्याआधी मला भेटून जा, तुझ्या हिताच आहे. संध्याकाळी कॉलवर बोलू. पुन्हा मला मेसेज करून काय करायचं आणि काय करायचं नाही हे शिकवायचं नाही. सरू, काय करायचं ठरवलेस ग तू? अगं आम्हाला पण सांग. आमचं तर काय बाई डोकं चालायचंच बंद झालं ह्याच्या ह्या अशा वागण्याने. आई मलाही कळत नाही ग आदित्य असं का वागतोय. पण मग आता करायचं तरी काय ग? अगं तू तो कोर्टात जायचं म्हणतोय. आई मी वकिलांशी बोललीये. ते म्हणाले की आदित्य म्हणजे सावी आदित्यची मुलगी आहे हे तर काही बदलू शकत नाही, हे तर सत्य आहे. पण जर आदित्य आधी कसा वागलाय, त्यानं काय काय केलंय हे सगळं आपण कोर्टात सिद्ध करू शकलो ना तर कदाचित आपल्याला सावीची कस्टडी मिळू शकते. पण एवढंच आहे की ही खूप मोठी प्रोसिजर आहे. काही हरकत नाही, होऊन जाऊ दे. एकदाचा तुकडा पडू दे म्हणजे सावी कायमची आपल्या बरोबर राहील बघ. पण आई तुला हे कळतंय का हे सगळं कशासाठी चाललंय? म्हणजे कोर्टात केस उभं राहणं, आदित्य कसा आहे सिद्ध करायला जाणं नाही, या सगळ्यात सावीला कळेल की अनु मॅडम तिची खरी आई आहे, मी तिची खरी आई नाहीये. आणि मग तिला हेही कळेल की तिची जी खरी आई आहे ती ह्या जगातच नाहीये. आणि आदित्यचं सत्य कळल्यानंतर तो गप्प बसणार नाही ग. तो तिला माझ्याबद्दल काहीही चुकीचं सांगेल, तिच्या मनात काहीही भरवेल. कदाचित ती हेही सांगेल की मी अनु मॅडमच्या मृत्यूला जबाबदार आहे. तसा काही भरोसा नाही गाई. आणि नाईलाज असतं आदित्यची 2 लग्न, फसवी, अनु मॅडमला दिलेलं वचन, हे सगळं जर तिला सांगायचं झालं तर कसं सांगणार? का तिचं वय खूप लहान आहे हे सगळं समजून घेण्यासाठी, हे सगळं ऐकून घेण्यासाठी.
बघ ना किती आनंदाने खेळते ती. कसं सांगायचं तिला हे आपण? काय मालू तू लहान मुलींकडनं हारली? हा या. आई बाबा, उद्या शाळेत येताना तुम्ही दोघं मॅचिंग कपडे घाला. कशाला सावी? अगं आई, तू विसरलीस का? उद्या तर पॅरेंट्स मीटिंग आहे. तू विसरलीस का? तू आणि बाबा दोघांनी यायचं. साऊ बाळ, मला तुझ्यासोबत यायला खरंच आवडलं असतं, पण मला उद्या एका ठिकाणी जावं लागणार आहे. कुठे? ते आपलं कोर्ट मध्ये जावं लागणार. कोर्ट मध्ये कशाला? अगं ते आईलाच विचार ना. आईमुळेच जावं लागणार आहे मला. आई सांग ना, बाबा का जातात ते कोर्टात?